सपोर्ट करते। अरे आग्रेसनीचा धिक्कार असो, आग्रेसनीचा धिक्कार असो। मात्र फॅमिली सगळ्यात पहिलं म्हणजे आग्रेसनीचे जे कैलास पाटील आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ह्या फक्त अशा खोट्या लोकांच्या न्यूजवरती नेण्याचा काय तुम्ही ठेका घेतला? तर आम्ही घरी गेल्याच्या नंतर तो इथे कैलास पाटीलचा पत्रकार इथे आणि कोणी नहीं, त्यांच्या घरातली 3-4 माणसं आहेत। आज तो ये कि पूरा कैलास पाटिल का जेब इसने पूरा भर के रखा है और मैं तो सीधा सीधा मैं कैलास पाटिल को बोल रही हूँ और वो जो उसका काय होत असेल या वर्षी तर आम्ही लोकच काय घेणार, कानून कायदा आमच्या हातात घेणार आणि मग बघणार ना नगरपालिका कोण आणि कानून कायदा कोण। मग का तू फक्त तुझा किस्सा गरम झालाय म्हणून तुम्ही फक्त त्याचंच न्यूज घेतोय? एकदा तरी येऊन विचार ना की काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे। आला तो जर गटर नाही बनला याच्यात पडून माणसं मरतील, पोरं मरतील की नाही? फुल पाणी भरतं तर गटर दिसणार पण नाही, आता ते खोदून ठेवलंय ते, मग रोगराई वाढते, आम्हाला ते वरती वास येतो। नमस्कार, मी कीर्ती केसरकर आपलं स्वागत करते प्रवक्ता न्यूजमध्ये। आपण पाहू शकता माझ्या मागे हा रस्ता आहे, हा रस्ता आहे, हे गटर आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं हा रस्ता असा नव्हता आधी, इतका खराब परिस्थितीत नव्हता। हा रस्ता बनता थांबवण्यात आलेला आहे। इतकासा रस्ता यांनी या इतक्या लोकांच्या जे आहे नाकामध्ये दम करून ठेवला आहे का? त्याचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी आपल्या सरकारने महिलांना काही अधिकार दिले होते, परंतु आपण जर आजच्या जगात पाहिलं तर महिलाच या अधिकाराचा गैरवापर करत आहेत। एक महिला प्रशासनाच्या नाकात असा दम करते की या जनसमूहाला आज रस्त्यावर उतरावं लागलंय। हा जनसमूह आमच्याशी संवाद साधण्यासाठी आला आहे। त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा जो आहे प्रश्न प्रलंबित आहे। काही लोक आहेत जे म्हणतात हा रस्ता आमचा आहे। प्रशासनाकडून जेव्हा माहिती काढली तेव्हा माहिती पडलं की हा सरकारी आहे, सरकारने तो बनवायलाही घेतला, परंतु महिला त्यांच्या अधिकाराच्या पाठी इतक्या मौन झालेल्या आहेत, इतक्या कुठेतरी बेधडकपणे समोर आलेल्या आहेत की आता त्या नग्न व्हायला देखील तयार आहेत। ह्याच्यामध्ये काही पक्षांचं नाव देखील समोर आलं, मुद्दे मोठे झाले आणि वसई विरार म्हटल्यावर जेव्हा बहुजन विकास आघाडीचं नाव समोर येतं तेव्हा तो मुद्दा आपोआप गाजतो। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांचं नाव देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आग्रेसेनेचं नाव देखील धडाडून समोर येत आहे। नेहमी असं होतं की आग्रेसेना अनेकदा बहुजन विकास आघाडीवर अनेक आरोप लावत असते, परंतु आज आमच्याकडे असे काही लोक जमलेत ते चक्क आग्रेसेनेवर आरोप लावत आहेत। सर्वात पहिला आपण हे जाणून घेऊया या रस्त्याचा मुद्दा काय आहे, हा रस्ता का अडवला जातोय, हा रस्ता न बनण्यामागचं कारण काय आहे आणि त्यानंतर आपण जाणून घेऊया की याच्यामध्ये राजकारण कसं जोडत गेलं। मॅडम नमस्कार, काय सांगाल, रस्ता किती वर्षापासून प्रलंबित आहे, का अडवला जातोय? 25 वर्षापासून, मी इथं येऊन 2 वर्ष झाले। 25 वर्षापासून म्हणजे 2004 मध्ये ना, 2003 मध्ये बनला, 2004-3 मध्ये रस्ता बनला होता। ग्रामपंचायतीपासून, ग्रामपंचायतीचाच रस्ता आहे, पण ही लोक प्रत्येक आपला दावा करतात, प्रत्येक म्हणतात की हे मात्री फॅमिली भाईंदरकर, लालन भाईंदकर, ती पण म्हणते माझी जागा आहे। अच्छा, मग ती जागा तुमची आहे ना मामा, तुम्ही बिल्डरला तुम्ही जागा दिलीत की नाही? मग ती बिल्डरची जागा झाली, बरोबर? मग ते बिल्डरनी नाही बांधायला देते, ती लोक गटार पण नाही देत आम्हाला, चेंबर लाईन बांधायला, रोड पण आम्हाला करायला। तर ह्या रस्त्यावरून रोज येत जात असाल, रस्ता असा होता का की कसा होता? पहिला असा रस्ता नव्हता मॅडम, रस्ता रोड सगळं व्यवस्थित होतं। 5-6 वर्षापासून रस्त्याची खराबी झाली। आम्ही तिच्याकडे काही मागणी करत नाही, आम्ही फक्त तिला बोलतो आमचा जो पहिल्याचा रस्ता आहे तोच आम्हाला दे आणि आमची तिच्याकडे मागणी का करता? रस्ता बनवायचं काम प्रशासनाचं आहे। प्रशासन आम्हाला साथ देत नाही ना, ती मध्ये येते, प्रशासन येत नाही मध्ये बघायला, मध्ये BMC वाले समोर थांबत नाही जेव्हा आमचं काम चालू असतो तेव्हा। त्यांचं काय आहे, आतली गोष्ट काय असते ते आमच्या नंतर जाऊन मीटिंग करतात, बोलतात, चालतात त्यांच्याशी, त्यांचं काय प्लॅनिंग आहे, काय ते पैसे खायला घालतात का हे पैसे खात आहेत ते देव जाणे, आम्हाला माहीत नाही त्या विषयीमध्ये। फक्त आम्हाला रस्ता पाहिजे आणि गटर लाईन पाहिजे। पावसाळ्यात आमची काय हालत होईल जर गटर नाही बनला, याच्यात पडून माणसं मरतील, पोरं मरतील की नाही? फुल पाणी भरतं तर गटर दिसणार पण नाही, आता ते खोदून ठेवलंय ते, मग रोगराई वाढते, आम्हाला ते वरती वास येतो। रस्त्यातून येऊ पण नाही शकत, खूप प्रॉब्लेम आहे। आम्ही दुसऱ्या रस्त्यातून लांबून जातो, पूर्ण गोल फिरून। शाळेत पण मुली जाते ती मागून फिरून जाते, म्हणजे एक 10-20 मिनिटं आधी निघायला लागतं घरातून, कारण हा रस्ता येण्यासारखा नाहीच आहे। पण तुम्हाला खात्री हा रस्ता कोणाचा दुसऱ्याचाच आहे प्रशासनाचा? नाही, हा आमचाच आहे। आम्ही 30 वर्षापासून इकडेच राहतो आणि तेव्हा रस्ता होता, जेव्हा आम्ही बिल्डिंग घेतली ना तेव्हा रस्ता होता। दादांशी मी तुम्हाला व्यक्तिगत आता बोलणं करूया आपण। दादा, तुमच्याकडे ही जाड इतकी फाईल आहे, काय आहे नेमकं याच्यामध्ये? तुमचे पुरावे आहेत, प्रशासनाचे आहेत, नेमकं काय आहे ह्याच्यात? आमचे तर पुरावे का, आम्ही आता बंगल्यावर चालू करतो, आता जेव्हा तुम्हाला काय घर बांधायचं आहे, बिल्डिंग बांधायचं आहे, आम्हाला परवानगी लागते, बरोबर? ही MRTP असणार बंगला अनाकृतिक आहे, त्याच्यावर
प्रीतम म्हात्रेचा बंगला आहे. प्रीतम म्हात्रे हा तोच व्यक्ती आहे का ज्यांनी काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता? हां, तोच माणूस आहे, तोच आहे. पहिले त्याचा बंगला आहे, बंगल्याला परवानगी नाही तरी त्यांनी हा पात्र बंगला बांधला आहे. घरपट्टी नाही त्याला. एवढे बिल्डिंगमध्ये सगळे माणसं राहतात, सगळे घरपट्टी भरतात, पण तो घरपट्टी भरत नाही. या 3-4 सोसायटी सगळे पाणीपट्टी भरतात, पण त्याला पाणीपट्टी नाही. हे पण सगळे पुरावे आमचे घरी काय प्रिंट मारलेले पुरावे नाही, नगरपालिकाने दिलेले डी विभागमधनं आणि विरार वसेकडनं आणलेले आम्ही RTI टाकून सगळे काढले. आता एवढे काढून तरी नगरपालिका झोपली. याच्यावरती आम्ही काय करणार? पाणी टाका त्यांच्यावर, उठाने तुम्ही काम करा म्हणून. आता जेव्हा रोड चालू जाणार होता, वर्क ऑर्डर पास झालं, काम चालू व्हायला पाहिजे होतं. 2 आठवडे झाले. वर्क ऑर्डर किती तारखेचं आहे? हा, वर्क ऑर्डर 16/2चा आणि 16/3ला साईन झालं आणि रेडी होता काम करायला. पण अजून त्या लोकांनी काम चालू केलं. ते येतात JCB घेऊन, ते लोक उठून येतात. म्हणजे अर्धवट आहे ते कशामुळे? नेमकं तिकडे प्रकरण काय झालेलं? प्रकरण काय झालं, जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला टेंडर भेटलाय, काम करायला चालू केलंय, ते लोक येतात, पण नगरपालिकेचे माणसं उभे राहत नाही. ते लोक उभे राहत नाही म्हणून ते लोक रुबाब करतात. जेव्हा आम्ही कागदपत्र टाका, आमची कोण मान्य करणार नाही. आम्ही काय कार्यकर्ता नाही, आम्ही कर्मचारी नाही. मग त्याला आपलं मान देतच नाही. मग पोलीसवाले बी तेच बोलतात, तुम्ही लोक कोण? आम्ही तुम्हाला ओळखत नाही. ते नगरपालिकेचे माणसं का नाही येत आमच्या तिकडे? पत्र असून, सरकारी TLR झाल्या असून तरी काम करायला नगरपालिकेचे माणसं उभी राहत नाही. मग काय करायचं याच्यामध्ये? येणाऱ्या काही दिवसांनंतर ह्यांना जे आहे पुन्हा वर्क ऑर्डर तुम्हाला देण्यात आलेली आहे. ही काय कॉपीच आहे ना माझ्या हातात. म्हणजे काम चालू करा, परवानगी दिली आहे कॉन्ट्रॅक्टरला, पण ते लोक बोलतात जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिलं आहे ते काम का चालू करायचं? ते बोलतात नगरपालिकेचा माणूस काय येऊन उभं होत नाही इकडे. हे ते लोक आम पब्लिक काय येते तिकडे? कोणाला घाबरतायत? आम्ही कोणाला घाबरत नाही. नगरपालिका कोणाला घाबरते? त्यांना विचारावं लागेल. कारण तो प्रीतम म्हात्रे BMC मध्ये काम करतोय. अच्छा, तो त्याला वाटतं तो BMC मध्ये काम केलं म्हणजे मुंबईत यायची, म्हणजे तो विरारमध्ये तो दादागिरी करू शकतो. तो हिशोब झाला. अगर इकडचे अधिकार काय करतात आणि तो काय करतात लोकांना माहीत नाही पडत. आम्ही गेल्यावरती बोलतात होईल काम, हे झालं ते झालं, बाहेर निघाले तिकडे काय होतं माहीत नाही पडत. आम्हाला तेच आश्वासन देत राहिले. होत असेल यावर्षी तर आम्ही लोकच काय घेणं, कानून कायदा आमच्या हातात घेणार आणि मग बघणार ना नगरपालिका कोण आणि कानून कायदा कोण. मग असं म्हणतात चोर चोर मोसेरे भाई. इकडे प्रशासन चोर झालेलं आहे. याचबरोबर चोर आहे म्हात्रे, प्रीतम चोर आहे, म्हात्रे व्हायचं ते होऊ दे. जे होईल त्यावेळी पण जबाबदार महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन राहील. प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी होतं. जेव्हा प्रशासनाला काही जमलं नाही तेव्हा काही सामाजिक कार्यकर्ते नावाला आले. काही सांगाल? कारण याच्यापूर्वी देखील हा मुद्दा खूप चर्चेत झाला. हा मुद्दा काही चॅनल्सनी उचलून धरला, त्यानंतर तो चर्चेत आला. काय सांगाल त्याबद्दल? याच्याबद्दल सांगायचं झालं तर आता परवाच 2 दिवसापूर्वी इकडे आगरी सेनेचे जे कैलास पाटील आहेत आणि त्यांचे पत्रकार संदेश पवार हे आले होते. पण हे पण नेमके केव्हा आले? सकाळी आमचं JCBचे काम चालू होतं आहे, रस्त्याचं काम कॉन्ट्रॅक्टर चालू करतोय. सकाळी दुपारपर्यंत तामझाम सगळं होतोय. ते लोक बोलतात आम्ही काम करायला देणार नाही, आमच्या प्रॉपर्टीतून तुम्ही इथून निघून जा. JCBमध्ये जाऊन बसतायत सर्व. आम्ही म्हटलं ठीक आहे, प्रॉपर पोलीस प्रोटेक्शन घेऊन आपण काम करू. मग ते आम्ही घरी गेल्याच्या नंतर तो येतोय कैलास पाटीलचा पत्रकार इथे आणि कोणी नाही. त्यांच्या घरातली 3-4 माणसं आहेत आणि त्यांच्यासमोर तो मुलाखत घेतो. तुला प्रॉब्लेम आहे ना तर मग तुम्ही या ना, तुम्ही घ्या ना बाकी पब्लिकला पण आणि त्यांना सत्य विचारा ना. का आम्हाला तुम्ही राह चालता माणसाला पण कोणी पण एखादं विचारलं की बाबा इथे जणून प्रॉब्लेम आहे का, तो सत्य सांगू शकतो का खोटं बोलेल तो. आणि मला सगळ्यात पहिलं म्हणजे आगरी सेनेचे जे कैलास पाटील आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ह्या फक्त अशा खोट्या लोकांच्या न्यूजवरती नेण्याचा काय तुम्ही ठेका घेतलाय का? तुम्ही म्हणताय की जनतेचं हित होणं हे आम्हाला पण असं वाटतं की जनतेचं हित व्हायला पाहिजे, जनतेचं नवीन काहीतरी ह्या योजना राबवल्या गेल्या पाहिजे. वॉटेवर जे पण तुम्हाला असं वाटतं की सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा इकडच्या पक्षपार्ट्यांनी काहीतरी चांगलं काम करावं, आम्ही त्यांच्या अगेन्स्ट नाहीत, आम्हाला असं वाटतं चांगलं काम हवं असं. म्हात्रे फॅमिली आहे ना, मग आम्ही कोण आहोत? आम्ही जनता नाही तो कोण आहेत? मग आमचं भलं नाही व्हावं असं वाटत नाही का तुला? का तू फक्त तुझा किस्सा गरम झालाय म्हणून तुम्ही फक्त त्याचंच न्यूज घेतोय? एकदा तरी येऊन विचार ना की काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे. आता मी त्याच्यावरती रिव्ह्यूज टाकते तर मलाच विचारतात उलटे, मॅडम एवढं जर तुमचं हे असेल ना, सत्याची परिस्थिती असेल, बाजू असेल तर तुम्ही पेपर सहित येऊन भेटा. अरे मी आत्ता भेटायला तयार आहे. ये इथे 11 वाजेपर्यंत थांबते, 12 वाजेपर्यंत थांबते, पेपर घेऊन तुला पेपर दाखवते मी. तुम्हाला काय वाटतं की एखाद्या माणसाने न्यूज टाकली की म्हणजे ती सत्याची असते? मेन काय आहे की आज जोपर्यंत पब्लिक ही गोष्ट सत्य आहे की खोटी आहे जोपर्यंत मान्य करत नाही
तोपर्यंत ती सत्य किंवा ही नसते. आज एवढ्या लोकांना कोण विकत घेऊ शकतं का? हां, एवढचे इकडचे एवढे स्थायिक आहेत. प्रत्येक वेळी हे लोक उठून की हे आमचं ते आमचं, इकडून बांबू लावा तिकडून बांबू लावा. मध्ये राहणाऱ्या लोकांनी काय करायचं? हे असेल की पालखी कुठल्या रस्त्याने उलटी फिरत नसते, ती सरळच फिरते. आज 3 वर्ष झाली ह्या रोडने पालखी येऊ शकत नाही. आमच्या सर्वांच्या बिल्डिंगमध्ये पालखी जायची, पण त्यांना देवाचीही भीती नाही की आम्ही जे हे पाप करतोय की त्याच्यामुळे आम्हाला उद्या भोगावं लागेल. रुपेश जाधव यांचं नाव पण खूप बाहेर आलं होतं. चर्चा जेव्हा झाली तेव्हा सतत त्यांच्यावर आरोप केले गेले की त्यांच्यामुळे कुठेतरी म्हात्रे परिवाराला जो आहे तो त्रास होत आहे. या संपूर्ण मुद्दा मोठ्या प्रमाणात उचला आणि यापूर्वी देखील प्रीतम म्हात्रेकडून असे प्रयत्न झाले होते, तेव्हा तेही चर्चा झाले होते. नेमकं सत्य काय आहे? कारण एक बाजू नेहमी, सत्याला कोणी एक बाजू नसते. तर काय सांगा तुमच्या बाजूचं सत्य काय? आमच्या बाजूचं सत्य आहे. सगळ्यात पहिलं मी आधी एक सांगते तुम्हाला, जब ना रास्ते से हाथी चलता है ना तो कुत्ते भोंकते हैं बहुत, और ये कुत्ते हैं, पहली बात तो. और रही दूसरी बात है ना, जब इंसान कोई भी सक्सेस होने लगता है ना तो उस टाइम पे है ना ऐसे लोग रहते हैं कि उनको ये करो, पीछे आ जाओ, थोड़ा आप हेल्प कर दो, उनसे बात करो ताकि आपकी बात सुने. हम लोगों की तो जनता तो मतलब ये लोग चुतिया में गिनती करते हैं सब लोग, ये बीएमसी वाले भी और जो चोर रहता है वो भी. जब ये रुपेश भाऊ जाते थे बीएमसी में, और उसी टाइम पे एक क्लिप बनी थी, एक वीडियो बना था कि आप ये जो लोगों को आप सहायक नहीं करते हो, सहायता नहीं करोगे तो ये लोग कल को उपोषण के लिए बैठेंगे, म्हात्रे फैमिली का नाम लेके या फिर आपका नाम लेके, तो उसकी जिम्मेदार आप रहोगे. सडनली उनकी बात आती है कि ये रोड बनाने के लिए तुमने हेल्प कर दिया तो मैं तुम्हारी बदनामी कर दूंगी. ये बात क्लियर कट है, सबको पता है. आज ये जो इधर के महापौर है रुपेश यादव, ये है ना, वो चाहते तो ये सब कुछ काम हो सकता था, बट क्यों हर टाइम बदनामी? ये लोग क्या बोलते, चलो लीगल ढंग से जाते हैं, इनका रहेगा तो इनको देने दो. इनको जो इधर लगी आचार संहिता एक दिन पहले हम लोग खुद गए महानगर पालिका में कि हमें किसी भी हालत में वर्क ऑर्डर चाहिए. वो आप निकाल के 3 महीने से आप हमें लटका रहे हो, 3 साल से हम लोग इधर मर रहे हैं. तब जाके इन लोगों ने क्या किया कि हाँ हाँ हो जाएगा हो जाएगा हो जाएगा. फिर रुपेश बाबू क्या बोले कि ठीक है चलो वर्क ऑर्डर मिली है ना, तो आज हम लोग इधर शुभारंभ करते हैं. उन्होंने इधर शुभारंभ करने के लिए आए. उस टाइम पे भी महानगर पालिका का कोई इंसान नहीं था. जब मैं बोलती हूँ कोई पक्ष गलत है, कोई पक्ष किसी के साथ गलत करता है, तो उसके साथ पब्लिक क्यों साथ में आती है? पब्लिक साथ में आती है बिकॉज वो जनों ने, तुझ में गट्स है ना तो इधर आके है ना इधर न्यूज़ बना, फिर मैं तुझे बहुत अच्छी देती हूँ न्यूज़. और अदरवाइज तू ऐसे गलत चीज़ बनाएगा ना तो मैं भी ऐसे गलत ये सही न्यूज़ दे दूंगी ना कि फिर तू है ना कितना बदनाम होगा ना वो तू जानता है. और मैं एक प्रश्न आहे माझा की तुम्ही जेव्हा हे म्हणताय, म्हणजे पत्रकारांना तुम्ही म्हणताय, तर कोणी तुमच्याकडे आलं नव्हतं काही सही माहिती घेण्यासाठी? हो मॅम, तसं बघायला गेलं तर एक दीपक कोटेकर म्हणून टॉप 10चे पत्रकार आहेत, तर ते आले होते इकडे. पण त्यांनी जी आमची हे घेतलं ना, रेकॉर्डिंग जी घेतली किंवा जे आम्हाला जी विचारपूस केलं त्याच्याबद्दल तर त्यांनी काही टाकलंच नाही ग्रुपवरती. म्हणजे ते हे, आणि नंतर आम्हाला त्याच्याबद्दल असे व्ह्यूज वगैरे भेटले आहेत किंवा आम्हाला अशी माहिती भेटली की हा 1 नंबरचा मोठा चोर आहे, घेतो काहीतरी वेगळंच, आणि कोण किस्सा गरम झाला की मग काहीतरी मग ते टाकायचंच नाही किंवा त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी टाकायचं. म्हणजे हे जर असे पत्रकार असतील तर मग आजच्या डेटला कुठल्या पत्रकारांवरती मला सांगा भरोसा करायचा? हां, आणि हा जो आहे हे तसंच एक दुसरा आहे आपला कैलास पाटील, त्यांच्याकडनं पण तसंच की ते पण अर्धी न्यूज घेतात आणि अर्धी न्यूज घेत नाही. हे लोक फक्त एकाच घराण्याच्या बाजूची गोष्ट ऐकतात, मग बाकीची एवढी जी घरं आहेत 400 घरं आहेत त्यांच्याबद्दल त्यांना न्याय कुठून मिळणार? प्रत्येक जिथे जिथे नवीन कन्स्ट्रक्शन बनतं तिथे तिथे हे लोक आपला बळजबरी करून आहे ना, दादागिरी करून तिथे प्रॉपर्टी मागायची किंवा पैसे मागायचे. आणि तिथे कुठेतरी असं की मग तो बिल्डर कंटाळून इकडचे महापौर आहेत त्यांना निवेदन करेल की भाऊ काय करायचं ना, की ही जी बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगमधले एक शैलेश देसाई म्हणून जे आहेत त्यांनी ही डेव्हलप केलं आहे. तर त्यांच्याकडनं त्यांनी एक फ्लॅट आणि एक गाळा हा बळजबरीने एक त्याच्यावरती कब्जा करून ठेवलाय. कोणी? लालन नरेश भायंदरकर, ही म्हात्रे फॅमिलीतली एक मुलगी आहे आणि तिचा भाऊ आहे प्रीतम दत्तात्रेय म्हात्रे. त्यांना अटक करत नाहीत. कोणाला? इतके सगळं कारनाम्यांचे आहेत पण निर्लज्ज लोकांना काय असतं का? लास्टच्या मॅटरमध्ये इथे सरकारी लोकांवरती ह्या लोकांनी हल्ला केला कोयतं घेऊन. ही लालन नरेश भायंदरकर ठाण्याच्या 7 दिवस जेलमध्ये 7 दिवस राहून आली. मग आताच्या डेटला काय त्यांचं सीन आहे? तिची वहिनी आणि तिच्या दुसऱ्या बहिणी या पुढे येणार. हां, आज इथे बळजबरी केली की शैलेश देसाईला मला बंगला बांधून दे. तो बंदा बंगला बांधून द्यायला तयार नव्हता. का? तर तू अनधिकृत बांधकाम करतोयस. तर त्याला काय सांगितलं, जर तू बंगला नाही बांधून दिलास तर मी हे सगळं हे करून टाकेन म्हणून. माझे मिस्टर आजारी जाग्यावर आहे, त्यांना आता कुठं डॉक्टरकडे न्यायचं म्हटलं तर एवढा प्रॉब्लेम होतो. कसं नाही काय आता तर मग कसं तरी करायचं, आपलं काय करायचं. काय करत होता? यापूर्वी मी गाडी लावायची अंडा पावची वगैरे. आता रस्ताच नाही जायला वगैरे तर काय करू मी आता. काकी तुमच्याकडे येते, कोणत्या पक्षात आहात का तुम्ही? नाही,
कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यासोबत आहात? आणि कोणाला सपोर्ट करता? नाही नाही नाही. तुम्ही काय करता? घरी असता? घरीच असते. सामान्य महिला आहे? हां सामान्य महिला आहे, ह्यांना कोणी शिकवून आणलेलं नाहीये. तुम्ही किती वर्षानंतर बाहेर पडलायत आज? 5 साल बाद आप बाहर निकले. 5 साल के बाद क्यों यहाँ से आने के लिए आपको आने जाने के लिए व्हीलचेयर लगती है, रिक्षा नहीं ज्या लगती है, गाड़ी खुर्चीवरून या आल्यात त्या खुर्चीवरून तुम्हाला उचलून आणलंय? उचलून आणलंय बघा. ठीक दोघं आहे. नाही तर हे मागे जिथे महिला आहेत, तुम्ही फक्त मला इतकं सांगा, तुम्ही कोणत्या पक्षातून आहात? नाही मॅडम, आम्ही कोणत्याच पक्षाचे नाहीत. कोणत्या सपोर्टर आहात? नाही, कोणाचे सपोर्ट नाही आम्हाला. यांनी कोणता गमछा घातलेला नाहीये, यांनी पिवळे गमछे घातलेले नाहीयेत ना, यांनी कोणते रंगबिरंगी गमछे घातलेत. तुम्ही पाहू शकता अगदीच सामान्य नागरिक आहेत हे लोक. ह्यांचं एक स्वतःचं मत आहे आणि मत हे आहे की ते लोक ह्या संपूर्ण परिस्थितीला कंटाळले आहेत. या महिला ज्या आहेत ह्यांना उचलून इथपर्यंत आणले. गेल्या 5 वर्षापासून त्या बाहेर निघालेल्या नाही आहेत. का? कारण त्यांना व्हीलचेअरवरून इथपर्यंत आणावं लागतं. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचा मुलगा जो आहे तो एकटा कमवतो, त्यांना डॉक्टर घरी बोलवावं लागतोय. गेल्या काही मिनिटापूर्वीच मला एक गृहस्थ भेटले. ते म्हणाले की त्यांच्या वडिलांचं इथे मयत झालं होतं, परंतु ते देखील त्यांना फिरवून आणावं लागलं. इतकी वाईट परिस्थिती असताना आपल्याला कळून येतं की साध्या या काही फुटांच्या रस्त्यासाठी माणुसकी या ठिकाणी मेलेली आहे. महिलांचं प्रतिक्रिया घेतली, त्यामध्ये असे व्यक्ती होते जे फाईल घेऊन उभे होते. त्या व्यतिरिक्त महिलांची प्रतिक्रिया घेण्यामागचं एकमेव कारण म्हणजे होतं समाजाचा सगळ्यात संयमी घटक म्हणजे महिला समजल्या जातात. परंतु त्यानंतर जेव्हा ह्याच एक अगदी कॉमन महिला ज्यांचा यामध्ये एकही रुपयाचा स्वार्थ नाही आहे, या त्यांच्या परिवारासाठी, कोणी त्यांच्या मुलासाठी, कोणी त्यांच्या आईसाठी, कोणी अगदीच त्यांच्या मुलीच्या सुरक्षतेसाठी इथे उतरलेला आहे, अशा महिलांशी आपण आज संवाद साधला. यांचं अगदी हे थेट मत आहे की बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौर जे होते रुपेश जाधव, त्यांना इथे बदनाम केलं गेलं. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला आणि फक्त या संपूर्ण घटनेमध्ये एक मोठं नाव आणून या संपूर्ण घटनेमध्ये मसाला ओतायचा म्हणून आगरी सेनेचे हे कट आहे. कारण इतकं वर्ष जेव्हा हा रस्ता तसा होता, प्रलंबित विषय होते, जेव्हा त्याचं काम होत नव्हतं, तेव्हा कोणी इथे एलिगेशन लावायला आलं नाही. पण जेव्हा इथे सगळ्या चांगल्या गोष्टी घडल्या तेव्हा सर्वच इथे एलिगेशन लावायला आले. पाहण्यासारखं असेल या मुद्द्याचं पुढे काय होतं. हे सगळे मतं जे आहेत, हे सगळे आरोप आहेत, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. आणि याचबरोबर या ठिकाणी म्हात्रे फॅमिली नसल्याने आम्ही त्यांचे कोणतेही मुद्दे या ठिकाणी घेऊ शकत नाही. परंतु जे लोकांचं म्हणणं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. कॅमेरामॅन अभिषेक सोबत कीर्ती केसरकर, धन्यवाद.